श्री गुरुचरित्र अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चढणा कर संपुट जोडून जाडा विनवत असे करी परियेसा. प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीची दीक्षा देती. पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे. एकोणी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषोनी मस्तकी हस्त ठेवून शाश्वासिती तयावेळी. सांगे न एक चित्ते चरित्र गुरूंचे विख्याते. उपदेश देऊनी माधवाते होते क्वचित काळ तेथेची. असतात येथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सगुणी. शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती. तया शिष्याची नामे सांगता विस्तार होऊनी बहुकथा. प्रख्यात असती नामे सात सांगे न एक चित्ते. बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती. पाचवा असे आणिक यती सदानंद सरस्वती देखा. ज्ञानज्योती सरस्वती एक. सातवा सिद्ध आपण एक. अपार होते शिष्य अनिक एकाहुनी एक श्रेष्ठपैकी. त्या शिष्या समवेत श्रीगुरु निघाले दक्षिणपंथ. समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा करंज नगरासी. भेटी झाली जनक जननी येऊनी लागता ती चरणी. चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामिया. देखून या श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी. आले समस्त भेटीशी पूजा करती परोपरी. घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी. झाले रूप बहुवसी घरोघरी पूजा घेते. समस्त लोक विस्मय करती अवतार हा श्री विष्णू निश्चिती. वेशधारी दिसतो यती परमपुरुष होय जाणो. जननी जनक येणे रीती पूजा करती भावभक्ती. श्री गुरु आले श्रीपाद यती जाती स्मृती जन्नीसी. तेकोणी जन्नी तये वेळी माथा ठेविती चरण कंबडी. सत्यसंकल्प चंद्रमोडी प्रदोष पूजा आली फडा. पतीस सांगे तया वेळा पूर्वजन्माचे चरित्र सकळे. विश्ववंद पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले म्या. याची श्रीपादेश्वराचे पूजन केले मनोवाचे. प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले परियेसा. म्हणून नमिती दोघे जणी विनविताती कर जोडून. उद्धारावे या भवानी जगन्नाथा यतिराया. श्री गुरु म्हणती तयासी एकादे काळी परियेसी. पुत्र होय संन्यासी उद्धरील कुडे 42. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देक. त्याचे कुडी उपजता अनिक त्यासी ही ब्रह्मपद परियेसा. यमाचे दुःख भयाभीत नोहे त्याचे पितृसंततीत. पूर्वज जरी नरकी असत त्यांची शाश्वत ब्रह्मपद. या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विषेका. तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगुनी तयासी आश्वासित असे बहुवसी. तुमचे पुत्र शतायुषी अष्टैश्वर्ये नांदती. त्यांचे पौत्र पौत्री तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयनी. पावाल क्षेत्र काशी भुवनी अंतकाळी परियेसा. त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष. श्री गुरुसी नमुनी एक विनवितसे परियेसा. विनवितसे परोपरी स्वामी माते तारी. बुडोनी जाते भवसागरी संसार माया वेष्टोनिया. संसार तापत्रयासी आपण भीतसे परियेसी. निर्लिप्त करिगा आम्हासी आपण तपासी जाऊन. एकोणी तियेचे वचन श्री गुरु निरूपिताती आपण. स्त्रियांसी पती सेवाचरण तेची तप परियेसा. उतरावया पैल पार स्त्रियांचे असे उभ्रतार. मने करोनी निर्धार भजा पुरुष शिवासमानी. एकोणी श्री गुरुचे वचन विनवित असे करजोडून. श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवित असे अवधारी. तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित. माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावी मजप्रती. श्री गुरु म्हणती ती यासी तुझी वासना असे तपासी. संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियेसा. पूर्वजन्मी तू परियेसी चरणी लादिले धेनुसी. शेजारी स्त्री पुरुषासी विरोधे लाविला कलह जाना. तया दोषास्तव देख तू ते बाधा असे अनेका. गायत्रीसी लाथिले एका तू सर्वांगी कुष्टी होशील. विरोध केला स्त्री पुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी. तू ते त्यातील त्वरवसी अर्जित तुझे ऐसे असे. कोणी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोडत. मज उद्धरावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणते एके बाळ क्वचित काळ असाल भले. अपरवयसी होताची काळे पती तुझा यती होणे. तदनंतर तुझा देह कुष्टी होईल आवेव. भोगून शुद्ध देह मग होईल तुझ गती. नासता तुझा देह जान भेटी होईल आमचे चरण. तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र एकपा. भीमा तिरी दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी. तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझ घडिले आवरी. या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अतिसमर्थ. गंधर्वपूर असे ख्यात अमर जा संगम प्रसिद्ध जान. ऐसे सांगुनी ती येसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी. त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्धव जेथे. शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती. तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी परियेसा. तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा. संक्षेप मार्गे तुझा आता सांगत असे परियेसी.
त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा. बहिराल नव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त, जटा मुकुटी सर्वेश्वर धरली होती प्रीतिकर. मिळोनी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा. ब्रह्मऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा. व्रीही पेरिली वृत्ती एका अनुष्ठाना जवळी. पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुणी पिकविती साडी. ऐसे त्यांचे मंत्र बळी महापुण्य पुरुष असती. समस्त ऋषी मिळोनी विचार करते आपले मनी. ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास. त्यासी घाली तसा कडे गंगा आणीला आपले चाडे. समस्त आम्हा पुण्य घडे गंगा स्नानी भूमंडळी. ऊर्ध्वरेत मुनीश्वरासी कोटी वर्षे तपस्वियांसी. जे गती होय परियेसी ते स्नान मात्रे गौतमीच्या. या कारणे गौतमीसी आणावी यत्ने भूमंडळासी. साकडे घालिता गौतमासी आणिता गंगा आम्हा लाभ. म्हणून रचली माव एक दुर्वेची गाय सवस्तक. करुणी पाठविली एक गौतमाची प्रिय भक्षणासी. ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नयनी. निरावया तक्षणी दर्भ पवित्र सोडिले. त्याची कुश झाले अश्र धेनुसी लागले जैसे वज्राष्ट्र. पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी. मिळोनी समस्त ऋषीजन प्रायश्चित देती जाण. गंगा भूमंडळी आन याविने तुम्हा नाही शुद्धी. या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्र वर्षी. प्रसन्न झाला व्योमकेशी वर माग म्हणितले. गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा. उद्धारावया सचराचरा द्यावी गंगा भूमंडळासी. गौतमाची विनंतीसी निरोप दिला गंगेसी. घेऊन याला भूमंडळासी पापक्षालनार्थ मनुष्यांचे. ऐसी गंगा भागीरथी कवना वर्णावया सामर्थ्य. याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारका. ऐशी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरित. पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियेसा. तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका. तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य. सदा मानस पूजा त्याची नरसिंह मूर्ती परियेसी. देखता झाला श्री गुरुसी मानसपूर्ती जैसी देखे. विस्मित होऊनी मानसी नमिता झाला श्री गुरुमूर्तीसी. स्तोत्र करी बहुवसी अतिभक्ती करुणिया. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी. कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिले चरण आपले. ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तो तापसी. संतोष होऊनी अतिहर्षी विश्वासी ती तयावेळी. म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी. तुझ सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय. नित्यपूजा तू मानसी करती नृसिंह मूर्तीसी. प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संशय मनात. ऐसे सांगून तयासी श्री गुरु निघाले परियेसी. आले वास ब्रह्मेश्वरासी गंगातीर क्षेत्र. तया गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करता गंगेत आला देत विप्रयक. पक्षी व्यदा असे बहुत टाकी असे लोळत. उदर व्यथा अत्यंत त्याजू पाही प्राण देखा. पोट व्यथा बहुत्यासी नित्य करीतो उपवासासी. भोजन केली या दुःख येशी भांडांतिक होत असे. या कारणे द्विजवर सदा करी फलाहार. अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्याजू पाहे. पूर्व दिवस तया ग्रामी आला सण महानवमी. जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले. भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत. गंगातीरी असे लोळत प्राण त्वरित त्याजू पाहे. दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत त्यजिन शरीर. नको आता संसार पापरूपे वर्तत. म्हणी निर्धार करुणी गंगा प्रवेश करीत म्हणून. मोठी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे भरपूर गौर उपजलो आपण भूमिभार. केले नाही परोपकार अन्नदाना दिक देखा. ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत. तव देखील श्री गुरुनाथे ती बोलावा ब्राह्मणासी. आना त्या ब्राह्मणासी प्राण त्यजितो काम सुखेसी. आत्महत्या महादोषी पुसो कवन कवनाचा. श्री गुरु वचन ऐकोनी गेले शिष्य धावणी. द्विज वराते काढोनी आणले श्री गुरु सन्मुख. श्री गुरु म्हणती तयासी प्राण का त्याजू पाहती. आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा. विप्र म्हणे गायती राया काय कराल पुसोनिया. उपजोनी जन्म वाया भूमिभार झालो असे. मास पक्षा भोजन करतो उदर व्यथेने कष्ट तो. साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियेसी. औषध असे आम्हापाशी क्षण एक सांगू मग तुझं. संशय न धरी आता म्हणी भिवू नको अंतकरणी. व्याधी गेली पडोनी भोजन करी पोटभरी. श्री गुरु वचन ऐकून स्थिर झाला अंतकरणी. माता ठेवून श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी. तुकी अवसरी तया ग्रामीचा अधिकारी. विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी.
तव देखील श्री गुरुसी येऊन ये लागला चरणांसी नमन केले भक्तीसी अनवाकाय कर्मे आश्वासोनी तयावेळी श्री गुरुस्तव मोडी कवन नाम कवन स्थळी वासमंती तयासी एकोणी श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपले कौंडिन्य आपस्तंभ शाखेसी नाम मज सायन देव वासस्थळ आपुले कडगंचीस आलो असे उदरपूर्तीस सेवा करीतो यवनांची अधिकारपणे या ग्राम सवस्तर एका स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दादले आम्हासी कृतार्थ झालो बरवसी जन्मांतरीचे दोषे गेले तुझा अनुग्रह होय जासी तरेले या भवार्णवासी अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिलेले स्वामी या गंगा देखताची पापे जाती चंद्रदर्शने तापनासती कल्पतरुची येसे गती दैन्या वेगळा करी जाण तैसे नवती तुमचे दर्शन गुण पापदाप दैन्य हरण देखील आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐसी स्तुती करुणी पुनरपी लागला श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासोने निरोप देती तयावेळी श्री गुरु म्हणते तयासी आमचे बाके परियेसी जठर व्याधा ब्राह्मणासी प्राणत्याग करीत असे उपशमन याचे व्याधीचे सांग औषध तुम्हासी नेऊन आपले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न अन्न जेविता याची व्याधी न राही सर्वथा घेऊन जावे त्वरिता शुद्धाक्रांत विप्रसे एकोणी श्री गुरुचे वचन विनवित असे करजोडून प्राणत्याग करता भोजन या ब्राह्मणासी होत असे जेविला काल मासे एका त्याने प्राण जातो एका अन्न देता आम्हासी रेका ब्रह्महत्या घडेल त्वरित श्री गुरुमंती सायन देवासी आम्ही औषध देतो यासी अपुपादी माशांनासी क्षीरमिश्रित परमान्न अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जाईल परियेसी संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे गृहासी अंगीकारुणी तयावेळी माता ठेवी चरण कमळी विनवद असे करुणा बहाडी यावे स्वामी भिक्षेसी स्वीकारुणी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित स्वीकार सिद्ध म्हणे एक मात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो तयवेळी संवेत शिष्य सकळी जठर वेदेसा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली बरोबरी पतिव्रता त्याची नारी जाकाई म्हणजे परियेसा पूजा करीती श्री गुरुसी षोडशोपचारे परियेसी तेनेची रीती आम्हासी शिष्या सकळी का वंदिले श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अतिगण मंडळ केले रक्तवर्ण केकासी पृथक पृथक चित्रासन श्री गुरुसी तेनेची परी सकळिकांसी मंडळार्चन विधीसी करीती पुष्पगंधाक्षता षोडशोपचारे विधीसी पंचामृताती परियेसी रुद्रसुक्त मंत्रेसी चरण स्नापिले तयवेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करती षोडशी तया विप्रा ज्ञान कैसी चरण तीर्थ धरिता झाला अक्षयवाणी आरती श्री गुरुसी ओवाडिती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करीती वर्ग ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परियेसी तेनेची विधी शिष्यांसी आम्हा समस्तासी वंदिले संतोष होणे श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशोवंशी ऐसे बोलून द्विजासी आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करुणी श्री गुरुसी धाय घालती तयवेळी नाना परिचे पक्वान्न अपुपादी माशांना अष्टविध परमान्न शर्करासहित निवेदिले शाकपाक नाना परी वाढताती सविस्तारी भोजन करती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियेसा जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षणी श्री गुरुची कृपादृष्टीने ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यांसहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीती सगळेजण आश्चर्य करती सगळेजण द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले त्याची अन्न व्याधी गेली म्हणताची जे कती भक्तीने व्याधी नसती त्यांची भुवने अखिल सौख्य पावती जाना सत्य सत्य पुन्हा सत्य इति श्री गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे करंज नगराध्रोदर व्यथा निरसनम नाम त्रयोदशोध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषय का एकचित्त परियेसा जय जयाची योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होया आम्हासी उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तलिकेसी विस्तारावे ब्राह्मणप्रती एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे एक शिष्याशी कामणे
भिक्षा केली ज्यांची बुवणी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा तया सायन देव दिदासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी एकोणी श्री गुरुचे वचन सायन देव विप्रकरीस नमन माता ठेवणी चरणी नमस्कारी झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी मागे न एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती येशी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणावचिनी सेवा करीतो दारैवनी महाक्रूर असे प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरणी मरण कैचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय करा आपल्या हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सोडून तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपि पाठविला आम्हांपाशी जोवरी तू परतोनी येसी असो आम्ही भुवनी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येतोनी तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर लादून निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मणी श्री गुरूंसी धातसे खोपा आले अवडंबायसे 21 वर्षे अग्रेसे श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूरदुष्ट गौडाची या पिलियांसे सर्पतो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय खादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याचे कैसे भय दारुण काळ मृत्यून मादे जाण अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय जासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण जासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परियेसी प्राणांतक वेदेसी कष्ट तसे तयेवेळी स्मरण झाले तयेवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोडत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा येथे पाचारिले कवणी जावे तरीच परतोणी वैष्णभूषण देऊन निरोप देतो वेळी संतोषोनी दिजवर आला ग्रामा वेगवक्र गंगातीरी असे वासर श्रीगुरूचे चरण दर्शना देखोनिया श्रीगुरूंसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया दिजा आश्वासिते दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्नान तीर्थयात्रे एकोणी श्री गुरुचे वचन विनवी तसे कजून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविना देखा राहू न शके शनयका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोणी विनयसी श्री गुरुमंती तैवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे नसती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळवणी बेटा तुम्ही धामा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तैवेळी समस्त शिष्या संपेत श्री गुरु आले तीर्थे पाहतो प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यांची गोठे ठेविले इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शांशनम सायन देव वरप्रदानम नाम चतुर्दशोध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 15 श्री गणेशाय नमः एक शिष्या नामकरणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली परियेसा साधू असाधू धूर्त सकळी समस्त येती श्री गुरुजवळी वर्तमानी खोटाकळी सकळ ही शिष्य हो म्हणती तैसे श्री गुरुमूर्ती एक राहिले गुप्त कारणिक वर मागतील सकळीक नाना याती येऊन या विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देईन शकेवर पाहुणी भक्तिपात्रानुसार प्रसन्न होय परियेसा सकळ शिष्या बोलावणी निरोप देतील ऋषी मुनी समस्त तीर्थ आचरोणी यावे भेटी श्रीशैल्या
एकोणी श्री गुरूंचे वचना समस्त शिष्या धरती चरणा कृपामूर्ती श्री गुरुराना का उपेक्षीसे आम्हासी श्री गुरु म्हणते शिष्यासी तुम्ही आश्रमी संन्यासी राहू नये 5 दिवशी एके ठाई वास करीत चतुर्थाश्रम घेऊनी आचरावी तीर्थभुवनी तेने मणी स्थिर होऊनी मग राहावे एकस्थानी बहुधान्य नाम संवत्सराशी येऊ आम्ही श्रीशैल्याशी तेथे आमुचे भेटेसी यावे तुम्ही सकळी कहो शिष्य म्हणते श्री गुरुस तुमचे वाक्य आम्हा परीस जाऊ आम्ही भरवसे करू तेथे भूमीवरी जावे आम्ही कवन तीर्था निरोप द्यावा गुरुनाथा तुझे वाक्य दुर्लभ चित्ता धरुणी जाऊ स्वामिया एकोणी शिष्याचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन निरोप देती साधारण तीर्थयात्रे शिष्यांसी या ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात तेथे तुम्ही जाय तैत सेवा गंगा भागीरथी यमुना सरस्वती करुणा नदी कुशावरती देव नदी कृष्णा वेणी ख्याता असी नद्या मनोहर चंद्रभागा रेवविशी शरयू आणि गौतमीसी वेदिका नदी कौशिकेसी नित्यजला मंदाकिनी जेथे नदी संगमसी तेथे स्नाने पुण्यमिती त्रिवेणी स्नान फळे असती नदी संगमी स्नान करा बद्री तीर्थ नारायण नदी असती अतिपुण्य कुरुक्षेत्री करा स्नान अनंत शैल्य यात्रेसी देव नदी म्हणजे एक असे ख्याती भूमंडळीक 15 गावे तटाक यात्रा तुम्ही करावी मरुदरुद्धा नदी थोर असिक्री मधुमती येर पयस्वती घृतवती तीर तटाक यात्रा तुम्ही करा श्वेतबंध भीमेश्वरी श्रीरंग पद्मनाभेश्वरी पुरुषोत्तम मनोहरी वैमिषारण्य तीर्थ असे पुष्कर तीर्थ वैरावचनी सन्निहित असे ज्ञानी नंदी तीर्थ असे गुणी गंगा तीर्थी स्नान करा अयोध्या मथुरा कांचीसी द्वारावती गयेसी शालग्राम तीर्थासी शबलग्राम मुक्तिक्षेत्र गोदावरी तटाकेसी योजने 6 परियेसी तेथील महिमा आहे येसी वायव्य वाजपेय तिथुके पुण्य अमरजा संगमात कोटी तीर्थ असती ख्यात वृक्ष असे अश्वस्त कल्पवृक्ष तोची जाना तया अश्वस्त सन्मुख होयसी नृसिंह तीर्थ परियेसी तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे पांडुरंग मातुलिंग क्षेत्र बर्वे पुरी गाव तीर्थ असता तथा चांग अष्टतीर्थ मनोहर तेथे जे अनुष्ठान करती तया इष्टार्थ होय तरिती कल्पवृक्ष आश्रयती काय नोहे मनकामना तुंगभद्रा वरदा नदी संगमस्थानी तपोनिधी मलप्रभा संगमी आदी पापे जाती शतजन्माची सिंह राशी बृहस्पती येता तीर्थ संतोषती समस्त तीर्थी भागीरथी येऊन या ऐक्य होय कन्यागती कृष्णेप्रती त्वरित येते भागीरथी तुंगभद्रा तुलागती सुर नदी प्रवेश करियेसा कन्या राशी सूर्य येता मलप्रभा कृष्णा संयुता सर्व जन स्नान करता ब्रह्महत्या पापे जाती भीमा कृष्णा संगमेसी स्नान करिता परियेसी 60 जन्म विप्रवंशी उपजे नर परियेसा लिंगालय पुण्य द्विगुण समुद्र कृष्णा संगमी अगमन्य कावेरी संगमी 15 गुण स्नान करा मनोभावे समस्त तीर्था समान असे अनिक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्यतीर्थी स्नान करा पक्षीतीर्थ असे बर्वे रामेश्वर धनुष्कोटी नावे कावेरी तीर्थ बर्वे रंगनाथा संधीन पुरुषोत्तम चंद्रकुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी कोटी तीर्थ परियेसी दक्षिण काशी करवीर स्थान तया सन्निध असे ठाव कोल्हाग्रामी नृसिंहदेव परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष बिल्लवटी कृष्णतीरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करीती जरी तेची ईश्वरी ऐक्यता पुढे कृष्ण प्रवाहात अमरापूर असे ख्यात पंचगंगा संगमा स्नान प्रयागाहुनी पुण्य अधिक विश्वामित्र ऋषी ख्याती तपस्नान भगवती तेथे समस्त दोष जाती मलय प्रभा संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्नतासी गायत्री श्वेतश्रुती प्रख्याती उत्तरवाहिनी कृष्णाकसे तया स्थानी स्नान करता काशीहुनी शतगुणिता एकमंत्र तेथे जपता कोटी गुणे फळ असे आणि कसे तीर्थ बर्वे केदारेश्वरा ते पहावे पितापुरी दत्तात्रेय देव वास असे सनातन काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात नामे मणिगिरी सप्त ऋषी प्रीती करी तप केले बहुदिवस अहो महाबळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जाण श्रीगिरीचे पाहता चरण 90 जन्म मागुती संक्रांती कर्काटक धरुणी त्याजावे तुम्ही मास दोन्ही नदी तीरी वास करुणी राहता त्यासी दोष नाही
तयामध्ये विशेष त्यजावे 3 दिवस रजस्वला नदी सुरस महानदी येणे परी. ग्रीष्मकाळी सर्व नदीस रजस्वला 10 दिवस वापी टांकास 1 रात्र वर्जावे. नवे उदक ज्या दिवशी येता उडका रजस्वलेसी स्नान करिता महादोषी येणे परी वर्जावे. साधारण तुम्हासे सांगितले ते परियेसी जे जे पाहाल दृष्टीसी विधीपूर्वक आचरावे. 19 श्री गुरूंचे वचन शिष्य सकळ करती नमन. गुरु निरोप घेऊन निघते शिष्य सकळीक. सिद्ध म्हणे नामधारकासी निरोप घेऊन श्री गुरुसी. शिष्य गेले यात्र्यासी राहिले श्री गुरु गोप्य रूपे. गुरुचरित्र कामधेनु श्रोते होऊनी सावधानू. जे एकती भक्तजनू लादती चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपणम नाम पंचदशोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.